नवरा रिक्षा चालक अनेक वर्षापासून नवऱ्याच्या रिक्षाच्या उत्पादनातून कुटुंबाचा प्रपंच चालण्यासाठी खडतर प्रवास सुरू होता. दिवसेंदिवस वाढणारी महागाई, यासोबतच मुलांची शिक्षणाचा वाढता खर्च व रिक्षाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न याचा कुठेही सांगड बसेनासी झाल्यानंतर आपणही घराला आधार दिला पाहिजे या विचारातून अलका पालवे या गृहिणीने 13 वर्षांपूर्वी घराबाहेर पडत पापड कारखान्यामध्ये काम करू लागले. त्यातून येणाऱ्या रोजंदारीतून कुटुंबाच्या खर्चाला हातभार लागू लागला. काही वर्षांपूर्वी दुसरीकडे रोजंदारीला जाणाऱ्या अलकाताईंनी आता इतर महिलांना रोजगार देऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तर केलाच, परंतु इतरांच्याही कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला साथ दिली. जागतिक महिला दिन आज सर्वत्र साजरा होत आहे. सगळ्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरातले ज्या महिला ज्या आणि वेगळ्या व्यवसाय, वेगळी संधी, त्यांचा छंद जो आहे ते जोपासून कुटुंबाचं उदरनिर्वाह करत असतात, अशा महिलांचा सन्मान आज आपण सर्व क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. आज आपण अहिल्यानगर शहरातील पालवे कुटुंबामध्ये आहोत. अलकाताई जे आहेत त्यांनी गेल्या 13 ते 15 वर्षापूर्वी आपल्या कुटुंबाला हातभार लागावा यासाठी गृह उद्योगापासून, पापड बनवण्याच्या गृह उद्योगापासून सुरुवात केली होती. आज त्या गृह उद्योगाचा एक मध्यम लघु उद्योगापर्यंत जे आहे त्याची भरारी गेलेली आहे. आपण आता सध्या अलकाताईंशी संवाद साधूया. नेमकं काय त्यांचा प्रवास राहिलेला आहे आणि कसं त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केलेला. अलकाताई, आपण 15 वर्षापूर्वी या व्यवसायाची सुरुवात केली. नेमकं काय याचं सुरुवात झाली, काय कारण होतं? घराची थोडीशी परिस्थिती हे होती, कारण की माझे मिस्टर रिक्षा चालवत होते. रिक्षावर काही सगळं भागत नव्हतं, मुलांचे शिक्षण, घर. त्यामुळं मग मी असं दुसरीकडे करत होते हे पापडाचं काम, पण आता त्यानंतर त्यांनी बंद केलं. मग माझ्या एक डोक्यात आलं की चला बा आपण चालू करावं, घराला काहीतरी हातभार पण लागेल, आपलं पण काम होईल, मुलांचे पण शिक्षण होतील. असं करता करता थोडंसं पुढे चालू केलं. हे चालू करताना याचं काही पहिले तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं होतं का? कुठं पहिले जात होतात का हे शिकायला? पापड कसं, पापड थोडंसं लाटणं वगैरे करते, त्याची काही टेक्निक असती, ती प्रत्येक महिलाला जमत नाही. हा नाही, ते पापड वगैरे लाटता येत होते, पण मी काम पण करत होते दुसऱ्यांची इथं. मग त्यांच्याकडेच प्रेरणा घेतली आणि शिकले पण. हो, सगळं शिकले त्यांच्याकडं. त्यांनी पण कधी विचारलं तर त्या पण सांगायच्या की बा असं असं कर, तसं कर, त्या सगळं सांगायच्या मला. मग आता याची जी सुरुवात आहे ही कधीपासून झाली आणि त्याची सुरुवात जी होती ती नेहमीच छोट्यातून मोठ्यात सुरुवात होत असती, ती कशी सुरुवात झाली, आपण कसं त्याचा स्ट्रगल केला? जवळजवळ 2010-11 पासून मी हे काम करते आणि सुरुवातीला थोडंसं म्हणजे बाहेर फिरून पण ऍड केली. म्हणजे याच्यावर जायचे, कधी मॉर्निंग वॉकला बायका यायच्या, तिथे पण जायचे, बँकेत जायचे, शाळेत जायचे, बऱ्याचशा ठिकाणी जायचे. सिव्हिल हॉस्पिटलला माझी बहीण आहे, तिथे पण तिने पण माझ्या पापडाची ऍड केली. असं बरंचसं LIC ऑफिसमध्ये पण जायचे, खूप ठिकाणी फिरले आणि नंतर ऍड झाली. मग आता कुठंच जायची गरज पडत नाही, लोक घरी येऊन पापड घेऊन जातात. हा, आपल्याकडे मशिनी वगैरे नाही ना, मग हँडमेड आहे सगळे. हँडमेड आहे त्याच्यामुळे लोकांना चव पण आवडते. मशीनपेक्षा खूप छान चव असते हँडमेडची, त्यामुळं लोक घेऊन जातात. हँडमेड आणि मशीनचं काय फरक? काय ते पापड जाड पडतो, मशीनचा पापड जाड पडतो, हा पातळ असतो. मग भाजायला, तळायला तो पण छान पडतो. मग त्यामुळे मग लोक हँडमेडच नेतात. साधारणतः सुरुवात म्हणजे जी विक्री आहे ती किती किलो पासून झाली, पावशेर पासून झाली, कशी झाली, आज त्याचा टर्नओव्हर किती झालेला आहे आणि नगर शहर जिल्हा सोडून पुढे अन्य ठिकाणी जात आहे का काय? आता सुरुवातीला अर्धा किलो, कोणी पाव किलो पण घ्यायचे, टेस्ट कशी आहे पाहण्यासाठी, कारण सुरुवातच होती ना. मग कोणी पाव किलो, कोणी अर्धा किलो, नंतर मग घेता घेता 1 किलो 2 किलो असे घेता घेता आता कोणी 10 किलो पण घेऊ शकतात असं. आणि माझे मिस्टर पण रिक्षामध्ये हॉटेलला वगैरे माल पोहोच करतात असं. आता सध्या तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबाचा इतर आम्ही पाहिलं की तुमच्या घरा शेजारचे जे आहेत शेजारी, ते देखील तुम्हाला मदतीला येत असतात. ते कसे तुमच्याशी जोडले गेले, काय सांगा? ते म्हणजे आता मी करायला लागले, मग मी चला बा आपण करतोय, मुलं वगैरे सगळे करू लागायचे थोडंफार. नंतर मुलं मोठे झाले, शिक्षण झाले, आता जॉबला पण लागलेत. आणि मग मी बायकांना विचारलं, चला बा आपल्यामुळं दुसऱ्यांना पण 2 पैसे मिळावेत किंवा त्यांना पण थोडंसं त्यांच्या कुटुंबासाठी हातभार लागेल, काही प्रेरणा मिळेल त्यांना आपल्यापासून. त्यांनी पण त्यांचं काहीतरी आपलं स्वतःचं काम म्हणून करावं बा. मग त्यांना विचारलं, त्या पण आल्या स्वखुशीने. छान चाललंय आणि त्या बायका पण इमानदारीने मस्त छान काम करतात. मी असले बी तरी करतात, नसले तरी पण करतात. या सगळ्यामध्ये आज महिला दिन आहे. आपण महिला दिनानिमित्त आपला जो अनुभव शेअर करताना तुम्हाला एक महिला म्हणून दुसऱ्या महिलेला काय संदेश देताल, काय सांगाल? मी असं सांगेल की बा मी जसं म्हणजे मी खूप मोठं केलंय असं काही नाही, छोटासाच गृह उद्योग आहे आपला.
पण मला असं वाटतं की प्रत्येक बाईनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं असं मला वाटतं. नक्कीच. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी आता ज्या महिला घरगुती आहेत, घरगुती काम करतात, त्यांनी देखील आपला छंद आहे तो जोपासला पाहिजे असं ताई म्हणत आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.